आज साधारणतः 4 वाजताच्या दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दराडे आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावरती क्लिरा ब्रूस ग्राउंड या ठिकाणी एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती ट्रॅक केली. त्या गाडीमध्ये 2 गुन्हेगार जे आहेत ते मिळाले. त्या 2 गुन्हेगारांच्याकडं 4 वेपन्स मिळालेले आहेत. त्याच्याकडे 34 राऊंड्स आणि 2 एक्स्ट्रा मॅगझिन मिळालेले आहेत. त्या गाडीमध्ये 3 बोगस नंबर प्लेट्स आहेत आणि हे गुन्हेगार जे आहेत हे उमरटी MP वरून हे जे वेपन्स घेऊन पुण्याकडे चालले होते अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे. त्यापैकी हे जे 2 गुन्हेगार आहेत, एक रोहन गाडे आणि नवनाथ ढेने, त्यापैकी रोहन गाडे जो आहे तर तो पुण्यातल्या एका अटेम्प्ट टू मर्डरच्या केसमध्ये, फायरिंगच्या केसमध्ये जो आहे तर तो पाहिजे असलेला आरोपी आहे. आणि आता सुद्धा म्हणजे माहिती मिळाली किंवा यांच्या प्राथमिक सांगण्यावरून हे पुढे जाऊन म्हणजे एक त्यांच्याबरोबरच वाद असलेल्या एका दुसऱ्या टोळीतल्या सदस्याला, म्हणजे त्याला एक चॉकलेट नावाचा एक कोणी व्यक्ती आहे, तर त्याला मारण्याचा प्लॅन यांचा होता आणि त्यासाठी यांनी हे जे शस्त्र आहेत ही खरेदी केल्याचं हे प्राथमिक यांच्या सांगण्यामधून आलेलं आहे.